हे गाईज कसे तुम्ही आहे तुझे मी तर सर आज आपण आलो त्र्यंबकेश्वरला आमची ट्रिप आली म्हणून तुम्हाला दाखवतो. चलो मित्रांनो, त्र्यंबकेश्वरला माकडं बघा किती आहेत. मित्रांनो आता आपण आलो त्र्यंबकेश्वरती चढलेलो. तिथला नजारा पहिले तुम्ही चेक करा. बघा किती मस्त झाडं बिडं. ही घ्या नदीचं चेक करा एकदा भाई. आणि हवा किती जोरात सुट. गाईज आता त्र्यंबकवरती चढलो. पाय तर पक्केवर दुखतात. फार चढायला लागतो, मुश्किल आहे चढायला. तर पण इथं आल्यानंतर फार बरं वाटतो. असा थंड थंड गारगार हवा. आणि इथं फोटो काढायला काय भारी नजारा आहे, एक नंबर. इथं गाईज आता दर्शन झालेलं आहे महादेवाचा. आता बघू शकता इथं जसं पाण्याची ताण लागले. 50 रुपये एक पाण्याची बाटली आहे. ते नको थोडं वेळ थांबलो तरी चालेल, तरी 50 रुपयाची एक पाण्याची बाटली आहे. पाणी महाग आहे. चल तर मित्रांनो आता खालती जाऊया. देवाचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. मित्रांनो बघू शकता पाय दुखायला लावून असं चालावं लागतं. जुगाड, देशी जुगाड. आणि मित्रांनो जास्त काही दाखवता नाही कारण की वरती माकड मोबाईल घेतात, नाही ते काही पण अटॅक करतात. चला तर मित्रांनो आता खालती आलोच. आणि वरती मित्रांनो जाते त्या टायमाला पाण्याची बाटली घेऊन जावा, कारण की वरती पाण्याचा भाव पक्का वाढतो आणि पक्की ताण लागते. तसं पण नाही तर माकड पण घेतातच बाटली, तर बाटली पण जपूनच करा. चला आता पुढं जाऊया. मित्रांनो आता आईस्क्रीम घेत आहे. भरपूर गरमी लागली. मित्रांनो आपण आलो आता यशवंतराव चव्हाण यांच्या इथं. आता आम्ही इथं रात्री स्टे करणार आहोत. आणि आता पुढचा ब्लॉग बघत चला. आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब पण करा. प्रवासातून थकून आला छोटेसे एक गीताचे 2 कडवे म्हणतो आणि तुम्हाला सगळ्यांना फ्रेश करतो. नंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. नैनों से स्वागत वाणी से स्वागत लाए संकल्पों के हार कि आप आए हमारे द्वार हो कि आप आए हमारे द्वार. नैनों से स्वागत वाणी से स्वागत लाए संकल्पों के हार कि आप आए हमारे द्वार हो कि आप आए हमारे द्वार. स्वागत करे वाणी की कहानी स्वागत भरे हम नैनो नूरानी पलकों में प्यार अपार कि आप आए हमारे द्वार हो कि आप आए हमारे द्वार. स्नेह पुष्पों की वर्षा बरसाए आके भी. यानंतर आपण विद्यापीठाची एक फिल्म बघू आणि नंतर आपल्याला कॅम्पसला व्हिजिट करायची. याच्यामध्ये तुम्हाला आम्ही काय दाखवतो. आमचं अभ्यास केंद्र आहे. त्याच्यानंतर आपला फार्म आहे, ऍग्रिकल्चर फार्म. त्याच्यामध्ये नर्सरी आहे. त्याच्यानंतर Yashwantrao Chauhan Maharashtra Open University. Objective: reaching the unreached strata of the society, thereby providing access to the higher education. Purpose: to cater to the educational needs of the disadvantaged sections of the society. Direction: to connect the education with individuals' development, thereby bridging the state's prosperity as well. Vision: to become a mass varsity. Established on such solid footholds in 1989, Yashwantrao Chauhan Maharashtra Open University has proven itself unique on almost all parameters of excellence. मित्रांनो आता फायनली यांनी सगळं सांगितले डिटेल यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल. चला तर मित्रांनो जर आपण त्यांचं विजिट करूया सगळीकडं. बघूया इथं काय काय आता दाखवतात. चलो. इथे यश मधुमक्षिका प्रकल्प अंतर्गत आपण तुमच्या समोर जे आहे सातेरी मधमाशी म्हणजे आपली इंडियन बी, आपल्या भारतामध्ये पूर्वीपासून सापडते ती मधमाशी. आणि त्याचबरोबर आम्ही कोती माशी म्हणजे ॲपिस तिला म्हटलं जातं. मित्रांनो बघू शकता बदक बघू शकता किती आहेत. एवढी मोठी बदकं आहे तिथं. अजून काय काय दाखवायचं दाखवेल.
आणि अर्धी गोष्टी इग्नोर करतोय काय. मित्रांनो आता जेवायला चाललोय. वाजता 1 नंबर येतोय. आता बघूया जेवायला काय. चालेल ना म्हणजे ना. मित्रांनो आता बघू शकता जेवायला असा घेतलेला आहे. आज मित्रांनो एवढे आम्ही केक खाल्ला आता केवळला पाकळ केलाय. मित्रांनो आता आम्ही आलेलो झोपायसाठी. ट्रीपवरून फुल थकलेलो होतो आणि आता झोपायला आलेलो आहे. आणि ह्या ब्लॉगचं तुम्हाला मी सांगतो 2 ह्याच्यामध्ये होईल. पार्ट 1 पार्ट 2 असा होईल आणि भरपूर आहे ना.